तुकाराम बीज म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस. फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे सदेह वैकुंठ गमन झाले असे मानले जाते. हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो. संत तुकाराम महाराज हे मानवाच्या रूपातील एक अवतारच होते. ते इसवी सनच्या 17व्या शतकातील एक वारकरी संत होते. त्यांचा जन्म वसंत पंचमीला माघ शुद्ध पंचमीला झाला. पंढरपूरचा पांडुरंग किंवा विठ्ठल हे तुकारामांचे आराध्य दैवत. अखंड पंढरपूरच्या विठ्ठलाचे ते काय करायचे नामस्मरण करायचे. तुकारामांना वारकरी जगद्गुरु तुकाराम म्हणून ओळखतात. वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय असा जयघोष करतात. जगद्गुरु तुकाराम लोककवी होते. मानव असूनही सदेह वैकुंठ गमनाचे सामर्थ्य यांनी दर्शवले. संत तुकाराम महाराज सतत भावावस्थेत असायचे. सर्व काळ ते हरिनामात दंग असल्याने ते देहात असूनही नसल्यासारखेच होते. आता संत तुकारामांनी खऱ्या ब्रह्माची काय घेतली होती ओळख घेतलेली आणि देहात असूनही सदैव काय केलं परमेश्वराच्या नामस्मरणात काय राहिले दंग राहिले. विदेह स्थिती काय केली त्यांनी प्राप्त करून घेतली. म्हणून तर ते काय झाले संत झाले. अखंड सर्व विषयांवरती काय होता त्यांचा ताबा होता. आता ज्या ठिकाणी तुकाराम महाराजांचे गमन झाले त्या ठिकाणी आजही काय एक चमत्कार आजही बघायला मिळतो. देहूला संत तुकाराम महाराज जेथून वैकुंठाला गेले त्या स्थानावर आजही एक नांदुरकी नावाचे वृक्ष आहे. आजही तो तुकाराम बीजेला बरोबर दुपारी 12:02 अर्थातच ज्यावेळी तुकोबाराया वैकुंठाला गेले त्यावेळी प्रत्यक्ष हलतो आणि याची अनुभूती सहस्त्र भक्तजन घेतात. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या संतांपैकी एक म्हणजे संत तुकाराम महाराज होय. संत तुकाराम महाराज यांच्या अभंगामधून आपल्याला प्रेरणा मिळते. तुकाराम महाराज यांचे अभंग आजही लोकप्रिय आहेत. संत तुकाराम काळाच्या पुढचा विचार मांडणारे सत्यशोधक विचारांचे संत होते. त्यांच्या अभंगांना व्यावहारिकतेची जोड होती. त्यांनी सामान्य माणसाच्या जगण्यातील विचार साहित्यात मांडले. संत तुकाराम हे एक वारकरी संत होते. संत तुकाराम यांचा जन्म देहू गावात झाला आणि आता आपल्याला माहिती आहे संत तुकारामांचं काय अखंड कशावरती नियंत्रण होतं विषय विकारांवरती अखंड नियंत्रण होतं. आपल्याला माहिती आहे एक गोष्ट, ज्यावेळेस एक वेश्या त्यांच्या गावातील लोक काय करायचे सतत त्या तुकाराम महाराजांचे काय करायचे सतत परीक्षा घ्यायचे आणि त्यांनी एक दिवस काय केलं संत तुकारामांच्या मांडीवरती एका वेश्येला बसायला सांगितलं आणि खरोखर ती वेश्या काय झाली तुकाराम महाराजांच्या मांडीवरती येऊन बसली आणि तुकाराम महाराज त्या वेश्येला पाहून म्हणाले, बाळ बरेच दिवस झालं माहेराला आली नाहीस, वडिलांची आठवण झाली म्हणून आलीस का? म्हणजे ते हे बोलणं ऐकून त्या वेश्येचं अंतकरण काय मुलीसारखं काय झालं पागळलं. तिला खूप पश्चाताप झाला. तिनं महाराजांची काय मागितली माफी मागितली. म्हणजे संत तुकाराम काय होते विकार विरहित होते. त्यांचं आचरण खूप असे कितीतरी भाग आहेत की त्यांनी काय अखंड काय केलं अखंड विषय विकारांवरती विजय मिळवला आणि स्वतःचं जे होतं आपल्याजवळ जे होतं ते दुसऱ्यांना काय केलं अखंड दिलं. त्यांनी देण्याची काय केली भूमिका घेतली आणि देतच राहिले आणि अजूनही काय करतायत अभंगाच्या रूपानं
आपल्याला काय देतायत हो? अद्वैत ज्ञान अखंड काय करतायत तुकाराम महाराज आपल्याला देतच आहेत. आणि यंदाच्या वर्षी संत तुकाराम बीज कधी आहे तर 27 मार्चला आहे. आणि तुकाराम बीज म्हणजेच काय हो? संत तुकाराम महाराजांच्या सदैव वैकुंठ गमनाचा काय आहे? हा दिवस आहे. आणि संत तुकारामांचं महत्त्व आपल्याला आणखीन माहिती आहे. काय हो? संत तुकारामांनी अखंड काय केलं? अखंड सावध असायचे. एक दिवस काय झालं? संत तुकाराम बसले होते तिथं आणि एक गाय पळत आली. त्यांनी बघितलं की एका गायीच्या पाठीमागे काय लागलाय हो? कसाब लागलाय. आणि ती गायीनं काय केलं? तिथं 2 रस्ते फुटत होते. गायी एका रस्त्याने गेली. तो कसाब आला आणि तुकाराम महाराजांना म्हणाला की काय हो महाराज, तुम्ही गायीला जाताना पाहिलं का? त्यावेळेस तुकाराम महाराजांनी अंतरी विचार केला की मी जर ह्या कसाबाला सांगितलं की गाय ह्या मार्गाने गेली तर मला गोहत्येचं पाप लागेल. आता करायचं काय? तर तुकाराम महाराजांनी सारासार विवेक बुद्धीचा वापर केला आणि ते कसाबाला म्हणाले की ज्याने गाय पाहिली त्याला बोलता येत नाही आणि ज्याला बोलता येतंय त्याने गाय पाहिलेली नाही. अशा स्पष्ट शब्दात तुकाराम महाराजांनी त्याला सांगितलं. हे ऐकून तो कसाब म्हणाला ही वेडा ती वेडाच, म्हणून तो काय गेला? तिथून निघून गेला. म्हणजे गोहत्येचं पापही डोक्यावर घेतलं नाही आणि खोटं बोललेलंचंही पाप काय केलं नाही, तुकाराम महाराजांनी घेतलेलं नाहीये. तुकाराम महाराज काय म्हणाले हो? ज्याने बघितलंय त्याला बोलता येत नाही. म्हणजे डोळ्यांनी बघितलंय त्याला काय करता येत नाही? बोलता येत नाही. तोंडाने काय करता येते? सांगता येते. पण तोंडाने बघितलंय का? तोंडाला डोळे आहेत का? नाही. म्हणजे खोटं बोललेल्याचंही पाप त्यांनी घेतलं नाही आणि गोहत्येचंही पाप आपल्या डोक्यावरती घेतलं नाही. इतका काय होते? सारासार विवेक बुद्धी एवढी काय होती हो? तुकाराम महाराजांकडे श्रेष्ठ होती. असे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आजही लोक त्यांना काय करतात हो? आजही लोक त्या ठिकाणी अखंड काय करतात हो? देहूमध्ये अखंड तुकाराम महाराजांची तुकाराम बीज म्हणून हा दिवस काय हो मानतात. यंदा तुकाराम बीज कधी आहे हो? यंदा तुकाराम बीज 27 मार्च 2024 रोजी ही तुकाराम बीज हा सण काय केला जाईल? साजरा केला जाईल. आणि तुकाराम बीज सोहळ्याला लाखो वारकरी काय करतात हो? देहूला आवर्जून भेट देतात. आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा रामराम घ्यावा असं म्हणत संत श्रेष्ठ तुकोबा रायांनी देहू नगरीतून सदैव वैकुंठागमन केले. तो दिवस तुकाराम बीज म्हणून आजही काय करतात हो? साजरा केला जातो. यंदा आता 27 मार्चला हा तुकाराम बीज काय केला जाईल हो? सोहळा साजरा केला जाईल. आणि या तुकाराम बीज सोहळ्याला लाखो वारकरी काय करतात हो? आवर्जून भेट देतात. आता संत तुकाराम महाराजांनी तेव्हा ज्यावेळेस संत तुकाराम महाराज होते त्यावेळेस अनिष्ट काय होत्या हो? रूढी परंपरा होत्या. त्यांच्या विरोधात अनिष्ट रूढी आणि परंपरा यांच्या विरोधात त्यांनी आपल्या धारदार वाणीने रान उठवलं होतं. त्यावेळच्या समाजाला जागृत करण्याचं आणि त्यांना अन्यायाशी लढण्याचं बळ तुकोबा रायांनी दिलं. अगदी छत्रपती शिवाजी महाराजही संत तुकोबा राय यांना आदर्श मानत. फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे सदैव वैकुंठ गमन झाले असे मानले जाते. संत तुकारामांनी 1650 साली फाल्गुन कृष्ण पक्षाच्या 2ऱ्या दिवशी मध्यान्हाला आपला देह सोडला असं सांगितलं जातं. मराठी संस्कृतीतील भक्तिपंथाचे एक महान प्रवर्तक संत तुकाराम यांची जगभरात लाखो लोक पूजा करतात आणि लोक त्यांचे अभंग आणि शिकवणीपासून प्रेरणा घेतात. आणि त्यांचं काय हो? अखंड काय आहे हो? आता एक आजही काय हो? त्या मंदिराच्या तिथं एक वृक्ष काय होतो? एक झाड थरारत असं काय केलं जातं हो? सांगितलं जातं. आता एक पौराणिक कथा आहे संत तुकाराम महाराजांविषयी.
आता संत तुकाराम महाराजांनी समाजातील अंधश्रद्धांवर परखड भाष्य करतानाच विठोबाची मात्र मनोभावे पूजा केली. म्हणजे काय हो, एका बाजूला ते काय करत होते, अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करत होते, वृक्षरोपणाचं काम करत होते. पहिले कर्ज माफी करणारा सावकार म्हटलं तर संत तुकाराम आहेत बघा. आणि ईश्वर भक्तीही तेवढ्याच काय हो निष्ठेने करत होते. आपलं सर्वस्व त्यांनी विठ्ठलाच्या चरणी दान केलं. त्यांची अगाध भक्ती पाहून शेवटी विठ्ठलालाही तुकोबारायांना दर्शन देणं क्रमप्राप्त झालं. मात्र फक्त दर्शनाने माझी तृष्णा भागणार नाही, तर तुझ्या चरणी कायम स्थान मिळो अशी विनंती तुकाराम महाराजांनी विठ्ठलाच्या चरणी केली होती. त्या विनंतीला मान देऊन श्री विष्णूंनी आपलं वाहन असणाऱ्या गरुडाला देहू येथे पाठवलं आणि शेकडो लोकांच्या उपस्थितीत कीर्तन करतानाच तुकोबाराय आमचा राम राम घ्यावा असं म्हणत देह वैकुंठाला निघून गेले असं सांगितलं जातं. आणि संत तुकारामांचे काय हो श्रेष्ठ काय होती हो, भक्ती होती, समाजाविषयी तळमळ होती, निसर्गाविषयी प्रेम होतं. त्यांच्या सर्व आचरणातून आपल्याला काय हो ते पाहायला मिळतंय. म्हणजे सारासार विचार अखंड काय हो ह्या संताकडे होता. त्यांनी देह जोपर्यंत होता तोपर्यंत सर्व जुन्या रूढी परंपरांवरती आघात केले. झाडे लावा म्हणजे वृक्षवल्ली आम्हा सोयरी, म्हणजे झाडांवरतीही काय केलं हो अखंड प्रेम केलं. परमेश्वरावरतीही तेवढं काय केलं हो, परमेश्वरावरतीही प्रेम केलं आणि जनतेवरतीही तेवढंच प्रेम केलं. सर्वांना कर्ज माफ करून टाकलं. म्हणजे काय हो लोक जनसेवाही केली, समाजसेवा केली, परमेश्वर सेवा केली, सर्व नित्य कर्म करून काय हो त्यांनी काय केलं आपला देह ठेवला. आणि संत तुकाराम महाराज सतत कशात असायचे हो, भावावस्थेत असायचे. त्यांची देहबुद्धी अत्यंत अल्प म्हणजे जीवनातील नित्य कर्मे करण्या एवढी शिल्लक होती. बाकी सर्व काळ ते हरिनामात दंग असल्याने ते देहात असूनही काय हो नसल्यासारखेच होते. पूर्ण रूपी देवत्व असेच असते. त्यांनीच वर्णन केलेल्या त्यांच्याच अभंगाच्या महतीनुसार ते किती साक्षीभूत अवस्थेत होते हे कळते. देवच देवाला ओळखू शकतो. संत किती द्रष्टे असतात आणि ते याच भूमिकेत शिरून त्या स्तरावर लिखाण करून त्यातील अमूल्य चैतन्याद्वारे ब्रह्मांडाचा उद्धार करण्यासाठी कसे कार्य करतात तेच यातून लक्षात येते.